नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नातीबरोबर व्हिडिओ कॉलवर का बोलू दिले नाही याची विचारणा सुनेला केली असता सुनेच्या नातेवाईकांनी नवरा, भाऊ, वडील यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडीमध्ये नुकतीच घडली. रोहित सिंग, सुरजित सिंग भोंड, राहणार मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पुणे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनला सागर सिंग जुनी, पिल्लू सिंग जुनी, कृष्णा सिंग जुनी, अमोल सिंग जुनी, सावन सिंग जुनी, अवतार सिंग जुनी, शंकर सिंग जुनी सर्व आरोपी राहणार वैदवाडी, रामटेकडी, हडपसर, पुणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. नातेवाईकांकडे गेलेल्या सुनेला घरी आल्यावर नातीबरोबर व्हिडिओ कॉलवर का बोलू दिले नाही याची विचारणा सुरजित सिंग भोंड यांनी केली असता संतापलेल्या सुनेने आपले वडील सागर सिंग जुनी, काका पिल्लू सिंग जुनी आणि भाऊ सर्व राहणार वैदवाडी, रामटेकडी, हडपसर, पुणे यांना बोलावून घेतले. यानंतर जुनी परिवारातील या सदस्यांनी चाकू, खंजर, काठ्या, दगडांनी भोंड परिवारावर हल्ला चढवला. यामध्ये फिर्यादी रोहित सिंग भोंड, सुरजित सिंग भोंड, भाऊ रौनक सिंग भोंड सर्व राहणार बिबवेवाडी यांच्यावर घातक हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात भोंड परिवारातील तीनही पीडित डोक्यावर, पाठीवर, हातावर, पायावर वार झाल्याने गंभीर जखमी झाले आहेत. यातील गंभीर पीडित जखमी रोहित सिंग भोंड, सुरजित सिंग भोंड, रौनक सिंग भोंड यांच्यावर इनामदार हॉस्पिटल वानवडी, रुबी हॉल क्लिनिक वानवडी या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत सागर सिंग जुनी आणि त्यांच्या परिवारातील इतर 6 सदस्यांवर विविध कलमांखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. रोखोक संत पंढरी न्यूज, पुणे.